म्हणजे जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या शारीरिक वाढीसाठी आणि आरोग्यासाठी दूध हा सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो. जीवनसत्वांचा खजिना असलेलं दूध शरीराला शक्ती देतं, हाडं मजबूत करतं आणि बुद्धीची वाढ करतं. म्हणूनच प्रत्येक आई आपल्या मुलाला विश्वासानं एक ग्लास दूध पिण्याचा आग्रह करते. मात्र दुर्दैवानं आजच्या धावपळीच्या आणि बाजारीकरणाच्या युगात शहरांमध्ये याच विश्वासाचा गळा घोटला जातोय. अंधेरी सारख्या परिसरात उघडकीस आलेलं मिल्क रॅकेट ही केवळ एक बातमी नाही, तर तो आपल्या घराघरात पोहोचलेला एक सायलेंट किलर आहे. म्हणूनच मुंबई सारख्या मोठ्या शहरात दूध खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय. अंधेरी पश्चिमेकडील कपासवाडी परिसरात दुधात भेसळ केली जात असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओ दुधात भेसळ करून विक्री केली जात असल्याचा दावा करण्यात आलाय. हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यापासून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय. घराघरात रोज पोहोचणारं दूध हे कितपत सुरक्षित आहे, दुधाच्या नावाखाली आपण केमिकल पितोय का, हा मोठा प्रश्न उपस्थित झालाय. म्हणूनच दुधात भेसळ करून लोकांना कसं फसवलं जातंय, सध्या ह्या दुधात काय मिसळलं जात आहे, याचा आपल्या आरोग्यावर काय दूरगामी परिणाम होऊ शकतो आणि हे भेसळयुक्त दूध कसं ओळखायचं, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडई मुंबईत एक भयंकर प्रकरण उघडकीस आलं. प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर बोट ठेवणारे प्रकरण आहे. मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा एक अत्यंत भयानक प्रकार आहे. अंधेरी पश्चिम इथं कपासवाडी परिसरात स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी छापा टाकून बनावट दूध तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. चक्क डिटर्जंट पावडर, युरिया आणि रिफाईंड तेल वापरून हे पांढरं विष तयार केलं जात होतं. महत्वाचं म्हणजे दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्तीकडे अनेक नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या सापडल्या आहेत. या प्रकरणाचा एक व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका खोलीत दुधाच्या पिशव्यांचा ढीक लागलेला दिसतोय. तिथं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला हे बनावट दूध कसं बनवलं जातं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितलं जातं. तेव्हा तो व्यक्ती मेणबत्तीच्या दिव्यावर काही केमिकल्स गरम करून दुधात भेसळ करण्याची प्रोसेस दाखवताना दिसतोय. स्थानिकांच्या मते हे रॅकेट बऱ्याच दिवसांपासून सुरू होतं. मग हे सिंथेटिक दूध कसं बनवलं जातं? ही लोक दुधाला दिसणारा फेस आणि पांढरेपणा आणण्यासाठी त्यात घातक डिटर्जंट पावडर आणि साबणाचा वापर करतात. इतकंच नाही तर दूध घट्ट दिसावं आणि त्यातलं प्रोटीनचं प्रमाण योग्य असल्याचं भासावं, यासाठी त्यात युरिया आणि इतर घातक केमिकल्स मिसळली जातात. दुधातले फॅट्स वाढवून दाखवण्यासाठी स्वस्त रिफाईंड तेलाचा वापर केला जातो. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 1 लिटर मूळ दुधात पाणी, पांढरा रंग आणि या विषारी रसायनांचं मिश्रण करून त्याचं प्रमाण चक्क दुप्पट म्हणजेच 2 लिटर केलं जातं, जेणेकरून कमी खर्चात जास्तीत जास्त कमाई करता येईल. मग हा सगळा खेळ नेमका कसा चालतो? तर हे दूध डेअरी केंद्रातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतच नाही. ही लोक दुधाचे अधिकृत बॉक्स रस्त्यातच गायब करतात. त्यानंतर एका खासगी ठिकाणी नेऊन पिशव्या फोडल्या जातात, त्यात भेसळ केली जाते आणि पुन्हा नवीन पिशव्यांमध्ये पॅक करून ते घरोघरी पुरवलं जातं. विशेष म्हणजे अंधेरीतल्या सोसायट्यांमध्ये हे दूध खुलेआम विकलं जात होतं. आता या प्रकारामुळे नागरिकांमध्ये सध्या संताप व्यक्त केला जातोय. मुलांच्या दुधाच्या पेल्यात हे आरोपी विष कालवत आहेत, तरीही अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलीस गप्प का, असा सवाल उपस्थित केला जातोय. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते असं रासायनिक आणि विषारी दूध पिणं म्हणजे एक प्रकारे हळूहळू मृत्यूलाच निमंत्रण देण्यासारखं आहे. या भेसळयुक्त दुधामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर सर्वात गंभीर परिणाम होतोय. त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली आहे. महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अशा दुधामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी प्रचंड प्रमाणात घटू शकते, ज्यामुळे हाडांचे आजार बळवतात. या व्यतिरिक्त दीर्घकाळ अशा दुधाचं सेवन केल्यावर किडनी निकामी होणं, यकृताचे गंभीर आजार जडणं, पोटाचे कायमस्वरूपी आजार होणं, तसेच त्वचा रोग आणि डोळ्यांचे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. नेटकऱ्यांनी या दूध माफियांवर कडक कारवाई करून त्यांना मोठी शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पण हे सगळं पहिल्यांदाच घडलंय का? तर असं नाही. 2020च्या रिपोर्टनुसार आपल्या देशात दररोज 15 कोटी लिटर दुधाचं उत्पादन होतं. मात्र देशात 64 कोटी लिटर दूध रोज विकलं जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. म्हणजेच जवळपास 50 कोटी लिटर भेसळयुक्त दूध आपल्या भारतात बनवलं जातं आणि आता हा आकडा अधिकच वाढत चाललाय. कारण मुंबईमधलं एकच प्रकरण नाहीये, अशी अनेक प्रकरणं आहेत.
2020 मध्ये राहुरी तालुक्यातल्या चंडकापूर इथं जय भवानी दूध संकलन केंद्रातील दूध भेसळ प्रकरणी दूध केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी गाईचे 800 लिटर दूध शेतकऱ्यांकडून रोज खरेदी करून त्यात 200 लिटर कृत्रिम दूध मिसळून त्याची विक्री करायचा. छाप्यात जप्त केलेले रसायनांचे नमुने नाशिकमधल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेले होते. तेव्हा त्यात मानवी शरीराला अत्यंत घातक असलेल्या लिक्विड पॅराफिन या रसायनाची दुधात भेसळ असल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाला. यानंतर 2023 मध्ये सिन्नर तालुक्यात एका दूध संकलन केंद्रात छापा टाकत दुधात होणारी कास्टिक सोडा आणि मिल्क पावडरची भेसळ रंगे हात पकडण्यात आली होती. 2025 मध्ये पण पाथर्डी तालुक्यातल्या काही ठिकाणी दुधामध्ये स्टार्च, साबण, सिंथेटिक द्रव्य आणि पावडर मिसळून कृत्रिम दूध तयार करून ते बाजारात विक्रीसाठी पाठवलं जात होतं. 2 महिन्यांपूर्वी धुळ्याच्या शिरपूर मधून सुद्धा एक व्हिडिओ समोर आला होता. एका महिलेनं दूध खरेदी केलं आणि ते तापवल्यानंतर अक्षरशः त्या दुधाचा रबर झाला होता. ते दूध कशा प्रकारे रबरासारखं झालं हे त्या महिलेनं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी विधान भवनात गोपीचंद पडळकर यांनी हे बनावट दूध कसं तयार केलं जातं याचा प्रयोग देखील करून दाखवलेला होता, ज्यात त्यांनी 3 प्रकारे दूध बनवून दाखवलेलं होतं. पहिला प्रकार ज्यामध्ये 250 मिली दुधात एक केमिकल आणि थोडी दूध पावडर टाकली तर 1 लिटर दूध तयार होतं. दुसरा प्रकार ज्यात दुसरं वेगळं केमिकल आणि दूध पावडर टाकली की गाईचं दूध म्हशीचं म्हणून विकलं जातं. तिसऱ्या प्रकारात केमिकल, चुना आणि पाणी टाकलं की दूध तयार होतं. अशा प्रकारे त्यांनी भेसळयुक्त दुधाचा मुद्दा मांडला होता. उत्तर प्रदेशात तर 1 किलो केमिकलने 500 लिटर दूध बनवलं जात होतं. जवळपास 7 वर्षांपासून हे सिंथेटिक दूध बनवलं जात होतं. या ठिकाणावर पोलिसांनी छापे टाकत ऑपरेशन व्हाईट पॉइझन मधून हा सगळा प्रकार उघडकीस आणला. हे दूध कसं बनवलं जात होतं तर पाण्यामध्ये एक विशिष्ट लिक्विड टाकलं जातं. त्यामुळे पाणी पांढऱ्या रंगात बदलतं. त्यानंतर त्यामध्ये मिल्क पावडर आणि फ्लेवर टाकला जातो आणि मग हे दूध तयार होतं. याच दुधापासून नंतर पनीर देखील बनवलं जात होतं आणि हे दूध दिल्लीपर्यंत पोहोचवलं जात होतं. असे अनेक प्रकार उघडकीस येत असून यावर प्रशासन कठोर कारवाई करताना दिसत नाही. याबद्दल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भारताला एक सल्ला देखील दिलेला होता की लवकर दूध आणि दुधाचे पदार्थ तपासा, त्याच्यावर काही बंधनं घाला आणि जर हे झालं नाही, अशीच भेसळ होत राहिली तर भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे. आज सगळंच भेसळयुक्त होत चाललंय. ही भीती आता फक्त संशय उरली नाहीये तर एक भयानक वास्तव बनत चालली आहे. ज्या दुधानं आरोग्य सुधारायला हवं तेच दूध आता डिटर्जंट, युरिया आणि स्वस्त रिफाईंड तेलाच्या मिश्रणानं तयार केलं जात आहे. पांढऱ्या शुभ्र दुधाच्या नावाखाली शहरात हा जो सिंथेटिक स्कॅम सुरू आहे त्याने ग्राहकांच्या आरोग्याचा बाजार मांडलाय. फक्त फसवणूक नाही तर काही पैशांसाठी लोकांचा जीव धोक्यात टाकला जातोय. प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेल्या या उद्योगामुळं आता सामान्य माणसानं नक्की प्यावं तरी काय असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. पूर्वी दुधात जास्तीत जास्त दूधवाला पाणी मिसळायचा किंवा दूध पावडर टाकायचा, पण आता दुधात आरोग्याला धोकादायक असणारे केमिकल्स मिसळत असल्याची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळेच प्रत्येकानं सावधान राहायला हवं. तुम्ही ज्यांच्याकडून दूध घेत आहात तिथं भेसळयुक्त दूध दिलं तर जात नाही ना, याची काळजी घ्यायला हवी. गावाकडे लोक डायरेक्ट दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध घेतात, पण शहरांमध्ये मात्र पिशवीमधलं दूध वापरलं जातं. पण ते आपल्या शरीरासाठी कितपत योग्य आहे हे तपासणं आता गरजेचं आहे. त्यामुळे भेसळयुक्त दूध कसं ओळखायचं हे आपण जाणून घेऊया. भेसळयुक्त दूध आहे की नाही हे दूध उकळून जाणून घेता येऊ शकतं. शुद्ध दूध उकळतं तेव्हा ते खराब होत नाही आणि त्यावर मलाईची एक लेअर जमा होते. तसेच भेसळयुक्त दूध जेव्हा उकळतं तेव्हा ते अनेकदा खराब होतं किंवा त्या दुधात गाठी तयार होतात. याच्यावरून आपण ओळखू शकतो. त्यानंतर खऱ्या दुधाचा सुगंध थोडा गोडसर आणि ताजा असतो, तर भेसळयुक्त दुधाचा वास हा केमिकल सारखा असतो. दुधात किती पाणी आहे हे ओळखण्याची एक जुनी आणि सोपी पद्धत आहे, ज्यामुळे दुधातील फॅटचा अंदाज लावता येतो. यासाठी स्वयंपाकघरातील लाटणं किंवा मग त्यासारखीच एखादी गुळगुळीत लाकडी काडी वापरा. लाटणं उभं धरा आणि त्याच्या वरच्या टोकावर दुधाचे काही थेंब टाका. दूध खाली घसरलं आणि पांढरट ओघळ दिसला तर ते दूध शुद्ध असं समजा. जर दूध खाली घसरूनही पांढरट ओघळ दिसला नाही तर ते भेसळयुक्त आहे असं समजून जा. अजून एक उपाय म्हणजे दुधामध्ये आयोडीनचे काही थेंब टाकून बघा. दुधाचा रंग बदलून निळसर झाला तर ते बनावट दूध आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल खरं आणि खोटं दूध कोणतं. खरं तर आज फक्त दूधच नाही तर आपण रोज वापरत असलेले अनेक पदार्थ संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दूध, तूप, पनीर, तेल, मसाले, साखर, भाज्या, फळं सगळंच भेसळयुक्त होत चाललंय. आज पदार्थांना रंग चढवण्यासाठी, ते टिकवण्यासाठी केमिकल्स वापरले जातात.
अन्न म्हणजे गरज राहिली नसून तो फक्त पैशांसाठी केला जाणारा धंदा म्हणलाय आणि दुर्दैवाने या धंद्यात माणसाच्या जीवाची किंमत शून्य होत चालली आहे. याचा परिणाम फक्त एका व्यक्तीवर होत नाही तर संपूर्ण समाजावर होतो. भेसळयुक्त अन्नामुळे आज आजार वाढत आहेत, कमी वयामध्ये लोक कमजोर होताना दिसत आहेत, लहान मुलांची योग्य वाढ होत नाहीये, वृद्धांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळं आपल्याला कळतं तरी देखील यावर कोणीही बोलत नाही. दूध खराब निघालं तर आपण फक्त दुकानदार बदलतो, भाजी संशयास्पद वाटली तर आपण फक्त टाकून देतो आणि हीच गप्प बसण्याची सवय भेसळ करणाऱ्यांना अधिक बळ देते. सरकारनं देखील लवकरात लवकर अशा प्रकरणांचा तपास करून त्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. त्याबरोबरच प्रशासन झोपेत असतं असं म्हणणं सोपं आहे, पण नागरिक म्हणून आपली जबाबदारी तितकीच मोठी आहे. अशा प्रकारे जर कुठे भेसळयुक्त पदार्थ तयार केले जात असतील तर त्याची पोलिसांकडे तक्रार करा. आपणच आपल्या कुटुंबाची, आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आता गरजेचं बनलंय. या सगळ्या प्रकरणाबद्दल, या संपूर्ण भेसळयुक्त दुधाच्या रॅकेटबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.